हॅलो, आज होता रविवार आणि बेत होता नॉनव्हेजचा. तर पाऊस खूप जास्त लागलेला 3-4 दिवस. तर थोडासा पाऊस थांबला म्हणून आम्ही निघाले मार्केटला. तर रस्त्यामध्ये खूप जास्त पाणी साचलेलं होतं कारण कंटिन्यू पाऊस सुरू होता. मग आम्ही ते फिश घ्यायला आले आहे. तर मावशीकडे होते पापलेट, बोंबील, बांगडे, कोलंब्या. तर मी इथे कोलंब्या घेतल्या रश्श्यासाठी आणि तिला म्हटलं बोंबीलसुद्धा दे फ्राय करण्यासाठी. प्रियेशला खूप जास्त आवडतात. आणि दुसऱ्या मावशीकडे पापलेट चांगले होते, मग मी पापलेट घेतले. तिला म्हटलं फ्राय करण्यासाठी नीट कापून दे. मग मी इथे भाजी घ्यायला आली आहे. एवढा पाऊस सुरू होता 2-3 दिवस, बिलकुल भाजीपाला नव्हता घरामध्ये. नंतर इथे किराणा भरला, भाजी घेतली, नारळ पाणी पिलं आणि अंडी घ्यायची होती. हे जिमला असल्यामुळे आम्हाला अंडी खूप जास्त लागतात. तर आम्ही आठवड्याभराची अंडी एकदाच घेऊन जातो. आणि पावसाने खूप कृपा केलेली, बिलकुल पाऊस आला नव्हता. तर आम्ही आता घरी आलो आहे. आणि चला मग आता जेवण बनवायचं का. मग मी इथे आता पापलेट बनवायला घेते. पापलेट मी फ्राय करायला घेतलेत आधी. एक साईडला मी कुकर लावून दिला, पापलेट फ्राय करून घेतले. आणि रश्श्यासाठी इथे मी फोडणी दिली आहे. बटाटा आणि कोलंबीचा रस्सा मी इथे बनवायला घेतला आहे. इथे मी हिरवं वाटण टाकलं आहे. आणि आम्ही इथे कोणता पण रस्सा मच्छीचा बनवायचा असेल तर आम्ही कोकम यूज करतो, कारण मी कोकणातली आहे. कोकम पित्तनाशक आहे, खूप चांगलं असतं ते आरोग्यासाठी. आणि आता इथे पापलेट फ्राय झाले तर मी इथे बोंबील फ्राय करायला घेतले आहेत. आणि मच्छी असलं की तांदळाच्या भाकऱ्या आम्हाला लागतातच, तर तांदळाच्या भाकऱ्यासुद्धा बनवून झालेल्या आहेत. जेवण इथे रेडी आहे आता. आणि आजचा मेनू आहे तांदळाच्या भाकऱ्या, भात, कोलंबीचा बटाट्याचा रस्सा, बोंबील फ्राय, पापलेट फ्राय आणि सॅलड. तर नक्की या जेवायला. हॅपी संडे. थँक्यू. बाय बाय.